महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षमपणे काम करते आहे. जनतेचा मोठा जनाधार त्यांच्यासोबत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा शेतकऱ्यांचं वीज बिल माफ असेल, शेतकऱ्यांच्यासाठी, तरुणांसाठी, महिलांच्यासाठी वेगवेगळ्या योजना असतील, उद्योग व्यवसायाला चालना मिळावी यासाठी विविध योजना असतील, या सर्व योजनांना या 2-2.5 वर्षामध्ये चालना मिळाल्यामुळे जनतेप्रती विश्वास जिंकणार हे सरकार म्हणून आज आपण बघतोय. महायुतीतील सर्व इतर जे घटक पक्ष आहेत ते आपापल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सरकारची जी विकास कामं आहेत ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करतायत आणि महायुतीतील जागा वाटप देखील अद्याप ठरलेलं नाही. पुढचं जे सरकार 100% महायुतीचं सरकार येणार आहे आणि जी जागा वाटप आहे यामध्ये कुणाला तिकीट द्यायचंय याचे संपूर्ण अधिकार महायुतीतील सर्व वरिष्ठ नेत्यांना आहेत. शिवसेनेचे सर्व अधिकार शिवसेनेचे मुख्य नेते आणि ह्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना देखील आहेत. आज बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमामधून या 2.25 वर्षामध्ये आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी वेगवेगळ्या योजनांसाठी त्या ठिकाणी प्राप्त झाला. त्या माध्यमामधून आंबेगावमध्ये अनेक विकास कामं मार्गी लागल्याचं आपण बघितलं आणि मग शिवसेनेप्रती शिवसेनेचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांचं जे काम आहे ते लोकांपर्यंत आहे. त्यामुळे खूप मोठा जनाधार शिवसेनेला या काळामध्ये मिळतोय. मागच्या काही निवडणुकींचा जर आढावा घेतला तर जवळपास 60-65 हजार मतदार हे शिवसेनेसोबत सातत्याने राहिलेला आहे. मोठा जनाधार शिवसेनेसोबत सातत्याने राहिलेला आहे आणि मग हा मतदारसंघ महायुतीच्या जागावाटपामध्ये शिवसेनेला देण्यात यावा अशी मागणी काही दिवसापूर्वी जी शिवसेनेची संघटनात्मक बैठक झाली होती त्यामध्ये शिवसेनेचे सचिव आदरणीय किरणजी पावसकर यांच्या मार्फत आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोहोचवलेली आहे. उमेदवारीबाबत अद्याप कोणताही अंतिम तोडगा निघाला नाहीये हे सत्य आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जी महाराष्ट्रामध्ये जनसंवाद यात्रा सुरू आहे ती यात्रा मंचर या ठिकाणी आली असता माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांनी वळसे पाटील साहेबांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याचं आवाहन तालुक्यातील जनतेला केलंय. परंतु वळसे पाटील साहेबांचं काम नेहमी राज्यातला एक दिशादर्शक राहिलेलं आहे, एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारं काम राहिलेलं आहे. त्यांनी आपल्या भाषणामध्ये स्पष्ट सांगितलं की माझी कन्या निवडणूक लढवण्यासाठी फारशी इच्छुक नाही, त्यामुळं नाईलाजाने मला ही निवडणूक लढवावी लागत आहे. यामुळं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण असल्याचं चित्र कालपासून निश्चित आहे. साहेबांच्या या वाक्यामुळं ते स्वतः देखील निवडणूक लढवण्यासाठी फारसे इच्छुक नसल्याचं चित्र आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या समोर आहे. त्यामुळं मला खात्री आहे साहेबांचं काम राज्यामध्ये खूप चांगलं आहे, परंतु त्यांनी आपलं स्वतःचं मन मोठं करून यावेळेला त्यांचा महायुतीतील घटक पक्ष असणारा शिवसेना पक्ष ज्यांनी उमेदवारीचा दावा आपल्या पक्षाकडे केलेला आहे त्यांना जर सहकार्य केलं आणि त्यांना जर शिवसेनेला संधी मिळाली तर निश्चितपणे शिवसेनेची ताकद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद, भारतीय जनता पक्षाची ताकद आणि वळसे पाटील साहेबांची मोठी ताकद यामुळे नक्कीच शिवसेनेचा उमेदवार या मतदारसंघामध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून येईल अशी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे खात्री आहे. आणि शिवसैनिकांचं देखील अनेक वर्षापासूनचं स्वप्न राहिलेलं आहे की या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला पाहिजे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची ही इच्छा होती आणि ह्या इच्छेसाठी हजारो शिवसैनिक रात्रंदिवस मेहनत घेतील आणि महायुतीमध्ये शिवसेनेचा भगवा या मतदारसंघामध्ये डौलाने फडकेल अशी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. आदरणीय नामदार वळसे पाटील साहेबांनी गेल्या 35 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आंबेगाव शिरूर तालुक्याचा कायापालट केला, परंतु त्यांची निवडणूक लढवण्यासाठी इच्छा नसल्यामुळं आम्हाला जर संधी मिळाली निश्चित आम्ही साहेबांच्या आदेशानुसारच पुढील वाटचाल करू.
सर्व युतीतील घटक पक्ष असतील त्यांना देखील विश्वासात घेऊन त्या ठिकाणी काम करू. आमच्यामध्ये कुणालाही तिकीट मिळू दे, मी स्वतः इच्छुक आहे. शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते देवीदासजी दरेकर असतील, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अजितराव चव्हाण असतील, शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रवीणराव थोरात असतील, युवा सेनेचे आमचे तालुका प्रमुख वैभवराव पोकरकर असतील किंवा कोणत्याही सामान्य शिवसैनिकांना जरी तिकीट आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलं तरी त्याला तालुक्यातील शिवसैनिक एक मताने निवडून आणेल असा विश्वास सर्व शिवसैनिकांना आहे. त्यामुळं माझी आपल्या माध्यमातून सर्व न्यूज चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की वळसे पाटील साहेबांच्या भूमिकेकडे आपण एक पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून बघावं, जेणेकरून ही जागा शिवसेनेला निश्चितपणे उद्याच्या काळामध्ये सुटेल असा विश्वास आम्हाला निश्चितपणे आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.